नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। माझ्या हातात फुलं आहेत आणि हे जी फुलं आहेत ती मी या रस्त्याला वाहतोय। आता श्रद्धांजली वगैरे म्हणणार नाही, पण हे फुलं ठेवण्याचं कारण असं आहे की या इथल्या प्रशासनानं ही फुलं ठेवून त्यांना त्यांच्या बेजबाबदारपणाचा हा नमुना त्यांना दाखवतोय, त्यांच्या आळशीपणाचा हा नमुना त्यांना दाखवतोय। बाबा गाडी बंद करा की नाही तर पुढे तर जावा। हा आळशीपणाचा नमुना दाखवतोय। हा रस्ता आहे ते पळशी ते गरसुळीला जाणारा रस्ता आहे। गेल्या एक दीड वर्षापूर्वी हा रस्ता बांधण्यात आला होता आणि तुम्ही माझा जर अंदाज बघितला तर जवळपास मी 2 फूट या खड्ड्यामध्ये बसलोय। हा रस्त्यावरचा खड्डा आहे। थोडं पलीकडे दाखव, हे पलीकडच्या साईडला दाखवतो कॅमेरा, पलीकडे दाखव। ते पलीकडच्या साईडचा रस्ता जर बघितला तर अक्षरशः हे दगड सगळे ना काही उकरून पडले ते सगळे अशा पद्धतीनं या इथल्या जो कोण ठेकेदार असेल किंवा इथं कोणी जे संबंधित या रस्त्याचा इंजिनियर असेल त्यांनी हा रस्ता बांधला आहे का खड्डा बांधला आहे हाच प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही वेळोवेळी या रस्त्याने कधी जात असताना वाहनधारकाची एवढी भयानक परिस्थिती इथं निर्माण होते, या गरसुळ्या जाणाऱ्या लोकांना किंवा त्या पुढच्या गावाला जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या रस्त्याचा वापर करावा लागतोय। सध्या उन्हाळा सुरू आहे, पावसाळा यायचा बाकी आहे। असं असताना देखील या गरसूच्या रस्त्याची मात्र दुरावस्था तुम्हाला पाहायला मिळते। आत्ता मी हे फुलं ठेवलोय, हे फुलं ह्यासाठी ठेवलोय, मला ते बेशरमाचे फुलंच सापडले नाहीत, कारण एवढे बेशरम लोक इथली यंत्रणा झालेली आहे की त्यांना हे सगळं हे दिसत नाही। इथले लोकप्रतिनिधी झोपलेत का? इथल्या लोकप्रतिनिधीला फक्त निवडणुकापुरतं आश्वासनं पाहिजे होते का? किंवा निवडणुकापुरतं इथल्या जनतेला त्यांनी आश्वासनं दिले का? लोकप्रतिनिधी या रस्त्याला ना वावरत नाहीत, वावरते इथली जनता, वावरते तिथले नागरिक। पण भयानक परिस्थिती तुम्हाला सध्या मी दाखवतोय। ही गरसुळीचा जर रस्ता नाही तर रेणापूर तालुक्यातले असंख्य अशा गावात काही रस्ते आहेत की याच्यापेक्षा बदतर अवस्था त्या रस्त्यांची झालेली आहे। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की इथली यंत्रणा, इथले लोकप्रतिनिधी, इथले राजकारणी नेमकं करतायत काय? रस्ता बांधतो आम्ही, तुम्हाला पाण्याची सुविधा देतो, आम्ही तुम्हाला मूलभूत सुविधा पुरवतो म्हणून हा सगळा बोजवारा घेऊन हिंडणारे हे लोकप्रतिनिधी नेमके गेलेत कुठं? मंडळी, मी रेणापूर तालुक्यातल्या पळशी ते गरसुळी जाणाऱ्या रस्त्यावरती आहे। हे थोडं दाखव, हे खड्डे, हे बघा, हे रस्ते बघा, दगड काय सहज बसलोय तर असे दगड निघाले तेव्हा हे बघा। हे डांबर केलं होतं म्हणे 1-1.5 वर्षापूर्वी, कुण्या महाशयाने केलं असेल, कसं केलं असेल, त्या महाशयांना देखील हे फुलाची भेट देणार होतो, बेशरमाचेच देणार होतो, पण हे ऐन वेळेला बेशरमाचे फुलं जे आम्हाला मिळाले नाही, तर त्यामुळं हा सगळा आम्हाला हे करून दाखवावं लागलं आहे। हा आता स्टंट नाही आहे, म्हणजे हे स्टंट करण्याची ही पद्धतच म्हणता येणार नाही किंवा ही स्टंट करण्याचं कामच नाही, पण हे दाखवतोय वस्तुस्थिती ह्या रस्त्याची। बघा ही वस्तुस्थिती, हे बघा हे दगड बघा, कशी गाडी न्यायची। एखादा जर इथं पेशंट आला, जर इमर्जन्सी पेशंट असेल, ॲम्ब्युलन्स जायची असेल तर फार भयानक आहे। एक साधा जरी पेशंट असला तरी या रस्त्यावर जाताना त्याची जी हालत आहे, त्याची जी परिस्थिती, त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती होण्याचं या ठिकाणी वास्तव आहे। इथून जर एखादी महिला, गरोदर महिला डिलिव्हरीसाठी जर जात असेल तर तिची काय अवस्था होत असेल? आम्ही म्हणतोय देश सुधारला आहे, आम्ही म्हणतोय आमचं राज्य सुधारतं आहे, आम्ही म्हणतोय आमच्या राज्यामध्ये फार विकास झाला आहे, आम्ही म्हणतोय आमच्या जिल्ह्यामध्ये फार विकास झाला आहे, आणि हीच विकासाचे तुम्हाला नमुने आज प्रत्यक्षामध्ये दाखवतोय। हा एक रस्ता नाही आहे म्हणतो मी तुम्हाला, तालुक्यामध्ये असंख्य असे रस्ते आहेत, आम्ही ते असंख्य रस्ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रश्न उपस्थित करतोय, नेमकं विकास झाला आहे कुणाचा? विकास राजकारणी लोकांचा झाला आहे का, इथल्या अधिकाऱ्यांचा झाला आहे की नेमका कुणाचा झाला आहे? हे उत्तर मात्र अद्याप कुणाकडे नाही आहे। आम्ही थोडीशी इथं माहिती घेतली तर आम्हाला सहज आम्ही एका दुकानावर थांबल्यावर लोक म्हणाले की साहेब तेवढं रस्त्याचं दाखवा, पण रस्त्याचं दाखवायला रस्ताची तर उपलब्ध नाही आहे, असं एक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। बोग्यात संबंधित इंजिनियर या रस्त्यावरती आता काय भूमिका करतायत? निदान या गरसुळीकर असेल किंवा गरसुळीच्या पुढच्या गावाला जाणाऱ्या वाहनधारकाला, इथल्या नागरिकांना सुलभता होणार आहे का येणाऱ्या काळामध्ये? की पावसाळ्यामध्ये देखील, पावसाळ्यात तर गाडी येणारच नाही, कारण अशी परिस्थिती या रस्त्याच्या पावसाळ्यामध्ये पर्यंत ह्या रस्त्याचा मार्ग कुठं निघेल का, असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावा लागतोय। ह्याच्या पुढे जर गेलं तर गाडीचं टायर अक्षरशः मध्ये जातं आहे आणि बाहेर येतं आहे। मोटरसायकलचं तर हालच सोडा, चालता तर येतच नाही आहे, पण 4 व्हीलर असेल, बाकीच्या गाड्या असतील,
त्या देखील या रस्त्यावरनं वावरणं फार कठीण आहे. हे फुलं वाहण्याचं कारण एवढंच आहे, हे आम्ही काही स्टंट वगैरे करत नाही, पण हे फुलं त्या संबंधित इंजिनियरला, संबंधित त्या जे कुणाकडे येते, PWDकडे येते का कुणाकडे येते रस्ता, त्या रस्त्यांना हे फुलं तरी दिसावे निदान. हे बघा तुमचा कारनामा, हा कारनामा आज मी या रस्त्याला वाहतोय आणि यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन गरसोळीकरांना या लोकांनी एक सुलभता द्यावी अशीच आपण या निमित्ताने विनंती करतोय. फार काय बोलणार नाही, फार काय बोलण्यापेक्षा तुम्हाला हे चित्र दिसतंय, ते खड्डे वगैरे सगळे दिसत आहेत, त्यामुळे तुम्हीच ठरवायचं नियमकर रेणापूर तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत का, ते काय करतायत, की फक्त मतं मिळवण्यापुरतं आम्ही आहेत म्हणणारे लोक आज या गरसोळीकरांना वाऱ्यावर सोडून मस्त ACच्या ऑफिसमध्ये बसलेत का, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय. हे सगळं करतोय जनमंतकच्या माध्यमातून. माझे सहकारी कॅमेरामन जे आहेत ते हर्ष शिंदे, मी चंद्रकांत सूर्यवंशी. बघूयात यानंतर या रस्त्याची हाल काय होते ते. धन्यवाद.